Hello student, welcome to new Western classes. In last lecture we have discussed about the photosynthesis, particularly the MCQ on light reaction. Here I want to clarify one thing, that you should subscribe our channel so that you will get the update as soon as possible. So keep updating and subscribe the channel, and don't forget to press the bell icon. Okay. So today we are going to discuss about the MCQs on photosynthesis, but now the point is that where ATP and NADPH or NADPH2 are used. Okay. तर आपला पॉइंट अशा प्रकारचा आहे की एटीपी आणि एनएडीपीएच जे आहेत तर ते नेमके त्या ठिकाणी कुठे यूज केले जात असतात, बरोबर. मग आता याच्यावरती आपल्याला त्या ठिकाणी एमसीक्यू स्टडी करायचे तर त्यापैकी बघा पहिला एमसीक्यू आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचा. इन फोटोसिंथेसिस द लाइट इंडिपेंडंट रिएक्शन टेक्स प्लेस ऍट. फोटोसिंथेसिस मध्ये लाइट इंडिपेंडंट रिएक्शन्स त्या ठिकाणी थोडक्यात घडून येत असतात. एक फोटोसिस्टम सेकंड आहे त्या ठिकाणी स्ट्रोमल मॅट्रिक्स मध्ये, त्यानंतर आहे थायलॉकॉइड ल्युमेन मध्ये, आणि त्यानंतर त्या ठिकाणी थोडक्यात काय फोटोसिस्टम फर्स्ट मध्ये, बरोबर. तर नेमकं या ठिकाणी ह्या क्वेश्चनचा आन्सर करत असताना बघा की लाइट इंडिपेंडंट रिएक्शन्स ऑफ फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन द स्ट्रोमा और मॅट्रिक्स ऑफ क्लोरोप्लास्ट. तर जे लाइट इंडिपेंडंट रिएक्शन म्हणजे सरळ त्या ठिकाणी थोडक्यात काय की ज्या डार्क रिएक्शन असतात, कुठल्या डार्क रिएक्शन्स राहत असतात. तर ह्या डार्क रिएक्शन्स त्या ठिकाणी मेनली घडून येत असतात कशामध्ये, स्ट्रोमा मध्ये घडून येत असतात, बरोबर, और मॅट्रिक्स ऑफ स्ट्रोमा. ठीक आहे. तर स्ट्रोमा किंवा मॅट्रिक्स ऑफ स्ट्रोमा यांच्यामध्ये त्या ठिकाणी डार्क रिएक्शन घडून येत असतात. डार्क रिएक्शनलाच त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, लाइट इंडिपेंडंट रिएक्शन. लाइट इंडिपेंडंट रिएक्शन्स, बरोबर. म्हणजेच याचा अर्थ सरळ त्या ठिकाणी करूया कोणत्या, डार्क रिएक्शन्स. आता इथे जर आपण बघितलं तर एटीपी आणि एनएडीपीएच2 आर द प्रोडक्ट ऑफ light reaction, that is light dependent reaction, but these ATP and NADPH2, which are also called as assimilatory power, are used in the dark reaction, and dark reactions occur in the stroma or matrix of stroma. Okay. So the next question is, which one of the following organism is correctly matched with its characteristic? तर कोणतं ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स सोबत करेक्टली मॅच केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिलं दिलेलं आहे बघा, P3 पाथवे एंडोस्पर्मिक सीड व्हेक्सिलरी एव्हिस्टेशन. बी आहे टोमॅटो ट्विस्टेड एव्हिस्टेशन एक्झाइल प्लॅसेंटेशन बेरी. त्यानंतर आहे ऑनियन बल्ब इम्ब्रिकेट एस्टिवेशन एक्झाइल प्लॅसेंटेशन. आणि फोर्थ वन आहे त्या ठिकाणी डी मेज C3 पाथवे क्लोज व्हस्क्युलर बंडल्स अँड स्क्युटेनम, बरोबर. तर या क्वेश्चनचा आन्सर करत असताना त्या ठिकाणी थोडंसं एक्सप्लेनेशन ध्यानात घेणं आवश्यक आहे की याच्यामध्ये या ठिकाणी थोडक्यात म्हणजे जे आपल्याला सी नंबरचा पर्याय दिलेला आहे ऑनियन. तर बघा ऑनियन मध्ये त्या ठिकाणी बल्ब राहत असतात. आपण ऑनियनचे त्या ठिकाणी एक एक ते पाकळी वगैरे समजा अशा पद्धतीने एक एक काढून टाकत असतो. इन शॉर्ट मध्ये आपण त्याला बल्ब म्हणत असतो. ठीक आहे. तर ऑनियन घटकामध्ये त्या ठिकाणी बल्ब राहत असतो, इम्ब्रिकेट एस्टिवेशन राहत असते, आणि एक्झाइल अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्याच्यामध्ये प्लॅसेंटेशन म्हणजे प्लॅसेंटेशन राहत असते, बरोबर. तर जो ऑनियन आहे तर ऑनियन मध्ये आपल्याला माहिती आहे की ऑनियन मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात बल्ब घटक राहत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी एक्झाइल अशा प्रकारचं प्लॅसेंटेशन राहत असतं. ठीक आहे. आणि इम्ब्रिकेट अशा प्रकारचं इम्ब्रिकेट ऍस्टिव्हेशन राहत असतं, बरोबर. आणि म्हणून आपला जो सी नंबरचा पर्याय दिलेला आहे तो सी नंबरचा पर्याय त्या ठिकाणी 100% काय असणार, करेक्ट असणार. बाकीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याची मॅचिंग करेक्ट नाहीये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे, PGA as the first carbon dioxide fixation
प्रोडक्ट वॉज डिस्कवर्ड इन फोटोसिंथेसिस ऑफ, तर पीजीए हे त्या ठिकाणी ऍज द फर्स्ट CO2 फिक्सेशन प्रोडक्ट, म्हणजे पहिलं CO2 चं फिक्सेशन झाल्याच्या नंतर बघा केल्विन सायकल मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे की CO2 चं फर्स्ट फिक्सेशन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक स्टेबल प्रोडक्ट फॉर्म होत असते 3 कार्बन असलेलं, त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी थोडक्यात काय पीजीए असं म्हणत असतो, ठीक आहे, किंवा त्याला 3PGA असं म्हटलं जात असतं. पण प्रश्न काय आहे, PGA as the first CO2 fixation product was discovered in photosynthesis of, तर हे फर्स्ट प्रोडक्ट असते आणि हे डिस्कवर्ड केलेलं होतं कोणत्या प्लांट मध्ये, तर कोणत्या टाइपच्या प्लांट मध्ये, तर त्याच्यामध्ये आहे बघा ब्रायोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म अँड अल्गा, ठीक आहे. तर याचा आन्सर आहे त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे की जो अल्गा आहे, ठीक आहे, तर अल्गा मध्ये या ठिकाणी थोडक्यात हे अशा पद्धतीने सर्वात पहिल्यांदा काय केलेलं होतं, डिस्कवर्ड केलेलं होतं. आता याच्यामध्ये बघा केल्विन बेन्सन अँड देअर कलीग्स इन कॅलिफोर्निया USA फेड क्लोरेला अँड सेनेडेस्मस विथ रेडिओएक्टिव्ह 14C इन कार्बन डायऑक्साइड. Radioactive carbon 14C has a half-life of 5,568 years. Therefore, the path of CO2 fixation can be easily traced with its help. तर याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय की कार्बन डायऑक्साइड म्हणजे C14 चा आयसोटोपिक कार्बन डायऑक्साइडचा त्यांनी काय केला होता, यूज केला होता, बरोबर. आणि त्याच्यामध्ये म्हणजे CO2 फिक्सेशन, फर्स्ट CO2 फिक्सेशन झाल्याच्या नंतर पहिलं प्रोडक्ट हे त्या ठिकाणी पीजीए राहत असते. याच्यावरती सरसर जो एक्सपेरिमेंट केला होता तो होता कशाच्या बाबतीमध्ये, अल्गाच्या बाबतीमध्ये किंवा अल्गल सस्पेन्शनच्या बाबतीमध्ये केलेला एक्सपेरिमेंट होता, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, the chemio-osmotic coupling hypothesis of oxidative phosphorylation process that adenosine triphosphate is formed because, तर chemio-osmotic coupling hypothesis of oxidative phosphorylation proposes that adenosine triphosphate is formed. तर हे त्या ठिकाणी एक हायपोथेसिस केलं गेलं होतं केमिओ ऑस्मोटिक कपलिंग मध्ये, आणि याच्यामध्ये असं प्रपोज केलं गेलं होतं की ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट इज फॉर्म बिकॉज, तर ऍडिनोसाइन ट्रायफॉस्फेट फॉर्म होत असतात, तर याच्या मागचं कारण पहिलं असं सांगितलेलं आहे, अ प्रोटॉन ग्रेडियंट फॉर्म्स अक्रॉस द इनर मेम्ब्रेन मध्ये त्या ठिकाणी प्रोटॉन ग्रेडियंट फॉर्म होते म्हणून. सेकंड आहे देयर इज अ चेंज इन द परमिएबिलिटी ऑफ द इनर माइटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन टुवर्ड ऍडिनोसाइन डायफॉस्फेट. थर्ड आहे हाय एनर्जी बॉन्ड्स आर फॉर्म इन माइटोकॉन्ड्रियल प्रोटीन्स. आणि फोर्थ आहे एडीपी इज पंप आउट ऑफ द मॅट्रिक्स इनटू द इंटर मेम्ब्रेन स्पेस, ठीक आहे. तर आता बघा याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात याचा आन्सर करत असताना द केमिओ ऑस्मोटिक कपलिंग हायपोथेसिस ऑफ ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरिलेशन प्रपोज बाय मिशेल एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ एटीपी फॉर्मेशन अँड स्टेट दॅट इट इज लिंक्ड टू डेव्हलपमेंट ऑफ प्रोटॉन ग्रेडियंट अक्रॉस अ मेम्ब्रेन, बरोबर. तर एटीपीचं फॉर्मेशन जे आहे तर हे अ प्रोटॉन ग्रेडियंट फॉर्म्स अक्रॉस द इनर मेम्ब्रेन. तर इनर मेम्ब्रेन मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय की जे प्रोटॉन ग्रेडियंट असतात ते फॉर्म होतात. आता ग्रेडियंट म्हणजे काय माहितीये का की एका ठिकाणी हायड्रोजनच्या आयनचं म्हणजे सरसर त्या ठिकाणी प्रोटॉन घटकाचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं आणि एका ठिकाणी थोडक्यात प्रोटॉन घटकाचं कॉन्सन्ट्रेशन कमी असतं. असं यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळे त्या ठिकाणी एक प्रकारचं ग्रेडियंट फॉर्म होत असते, इन शॉर्ट मध्ये डिफरन्स फॉर्म होत असतो, बरोबर. आणि असा डिफरन्स ज्यावेळेस त्या ठिकाणी इनर मेम्ब्रेन मध्ये फॉर्म होत असतो तर त्या टायमाला त्या ठिकाणी एटीपी घटकाचं काय होत असते, फॉर्मेशन होत असतं, ठीक आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे केमिओ ऑस्मोटिक थेरी ऑफ एटीपी सिंथेसिस इन द क्लोरोप्लास्ट अँड माइटोकॉन्ड्रिया इज बेस्ड ऑन. तर जी केमिओ ऑस्मोटिक थेरी आहे एटीपीचं सिंथेसिस होण्याची, बरोबर, क्लोरोप्लास्ट मध्ये आणि माइटोकॉन्ड्रिया मध्ये, तर ही त्या ठिकाणी कशावरती बेस आहे, तर पहिले दिलेले आहे मेम्ब्रेन पोटेन्शियल वरती, सेकंड आहे अक्युमुलेशन ऑफ सोडियम आयन्स, थर्ड आहे अक्युमुलेशन ऑफ पोटॅशियम आयन्स आणि फोर्थ आहे त्या ठिकाणी प्रोटॉन ग्रेडियंट.
बरोबर. तर ह्या प्रश्नाचा आन्सर त्या ठिकाणी सरळ काय असणार, प्रोटॉन ग्रेडियंट. आपण याच्या अगोदरचाच क्वेश्चन केलेला आहे की केमिओ ऑस्मोटिक थेरी जी आहे, तर केमिओ ऑस्मोटिक थेरी मध्ये असं सांगितलेलं आहे की एटीपीचं जे सिंथेसिस होत असते क्लोरोप्लास्ट मध्ये आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये, तर हे कशामुळे होत असते, त्यांच्यामध्ये असलेल्या किंवा त्यांच्या इनर मेम्ब्रेन मध्ये असलेल्या त्या ठिकाणी जे प्रोटॉन ग्रेडियंट असतात, तर त्यामुळे एटीपी घटकाचं काय करते, फॉर्मेशन होत असते असं सांगितलेले त्या ठिकाणी केमिओ ऑस्मोटिक थेरी मध्ये. आता नेक्स्ट क्वेश्चन इज इन C3 plants द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ फोटोसिंथेसिस ड्यूरिंग डार्क रिएक्शन. तर बघा आपण त्या ठिकाणी केल्विन सायकल बघितलेली आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साइड असतो, तर ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साइडचा फर्स्ट ऍक्सेप्टर घटक राहत असतो त्या ठिकाणी RuBp. बरोबर. RuBp which is a 5 carbon compound and carbon dioxide which is a 1 carbon compound. Okay, when get combined they form the 6 carbon compound and that compound is unstable keto acid. ते unstable keto acid राहत असते. बरोबर. आणि ह्या अनस्टेबल केटो ऍसिडचं जसं त्या ठिकाणी हायड्रोलिसिस होते, तर हायड्रोलिसिस झाल्याच्या नंतर त्याची स्प्लिटिंग होते आणि स्प्लिटिंग झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी 2 मॉलिक्यूल फॉर्म होत असतात 3 कार्बन असलेल्या फॉस्फोग्लिसरिक ऍसिड घटकाचे, म्हणजेच त्या ठिकाणी सळसळ कोणते पीजीए घटकाचे त्या ठिकाणी काय होत असतात, म्हणजे स्टेबल प्रोडक्ट फॉर्म होत असते. बरोबर. तर हे त्या ठिकाणी पहिलं फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट आहे आणि दिलेल्या पर्यायामध्ये तुम्हाला दिसत असेल की जो तिसरा पर्याय आहे तो पर्याय त्या ठिकाणी 100% काय असणार, करेक्ट असणार. त्याच्यानंतर त्या ठिकाणी थोडक्यात बघा की फॉर assimilation of one CO2 molecule the energy required in form of ATP and NADPH2 are. तर एका CO2 मॉलिक्यूलचं जर ऍसिमिलेशन व्हायचं असेल तर एटीपी किती लागतात आणि NADPH2 किती लागतात हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर पहिल्या पर्यायामध्ये दिलेले त्या ठिकाणी 2 ATP and 2 NADPH2. सेकंड मध्ये आहे 5 ATP and 3 NADPH2, 3 ATP and 2 NADPH2 and 18 ATP and 12 NADPH2. ठीक आहे. तर याचा आन्सर त्या ठिकाणी थोडक्यात सी नंबरचा आन्सर असणार. कारण काय माहिती का की तिथं एक कार्बन डायऑक्साइडचा मॉलिक्यूल सांगितलेला आहे, 1 मॉलिक्यूल ऑफ कार्बन डायऑक्साइड. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे 6 कार्बन असलेलं प्रोडक्ट तयार होण्यासाठी थोडक्यात काय आहे, म्हणजे ग्लुकोज फॉर्म होण्यासाठी केल्विन सायकल एकतर 6 टाइम टर्न झाली पाहिजे आणि त्या 6 टाइम मध्ये त्या ठिकाणी 6 कार्बन डायऑक्साइडचे मॉलिक्यूल काय झाले पाहिजे, ते झाले पाहिजे. तर 6 साठी काय असते, किती एटीपी लागत असतात, 18 एटीपी लागत असतात आणि 12 त्या ठिकाणी NADPH2 लागत असतात. आता याला जर आपण त्या ठिकाणी सरळ 6 न डिवाइड केलं, म्हणजे दोन्ही संख्येला जर आपण समजा त्या ठिकाणी 6 न डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटायला लागलं, त्या ठिकाणी 6 3 जार 18 आणि 6 2 जार 12. आणि म्हणून मग त्या ठिकाणी एटीपी चे 3 मॉलिक्यूल आणि NADPH2 चे त्या ठिकाणी किती मॉलिक्यूल लागणार, 2 मॉलिक्यूल लागणार. कशासाठी, एका कार्बन डायऑक्साइडच्या मॉलिक्यूलचं फिक्सेशन करण्यासाठी त्या ठिकाणी 3 एटीपी चे आणि 2 NADPH2 चे मॉलिक्यूल लागणार. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फॉर द सिंथेसिस ऑफ वन ग्लुकोज मॉलिक्यूल द केल्विन सायकल ऑपरेट्स फॉर. आता आपण डिस्कस केलं की एका ग्लुकोजच्या मॉलिक्यूलचं सिंथेसिस होण्यासाठी केल्विन सायकल मस्ट बी ऑपरेटेड 6 टाइम्स. केल्विन सायकल त्या ठिकाणी किती टाइम्स ऑपरेट व्हायला पाहिजे, 6 टाइम्स ऑपरेट व्हायला पाहिजे अशा पद्धतीने. ठीक आहे. कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्टर इन C3 प्लांट इज. C3 प्लांट मध्ये कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्टर कोणता राहत असतो, तर बघा दिलेल्या पर्यायामध्ये त्या ठिकाणी इथे मी लिहिलेलं आहे RuBp, रायबुलोज बायफॉस्फेट which is a 5 carbon compound. It can also be called as RuDp because in the given option you have given RuDp. तुम्हाला ऑप्शन मध्ये RuDp दिलेले आहे. RuDp आणि RuBp दोन्हीही एकच आहे. इथं फक्त आपण बाय वापरतो आणि इथं आपण त्या ठिकाणी डाय अशा प्रकारचं वापरतो. बरोबर. आणि म्हणून मग त्या ठिकाणी थोडक्यात RuDp which is a C will be the correct answer. हे त्या ठिकाणी त्याचं काय असणार, करेक्ट अशा प्रकारचा आन्सर असणार. त्यानंतरचा क्वेश्चन आहे द मेकॅनिझम ऑफ एटीपी फॉर्मेशन बोथ इन क्लोरोप्लास्ट अँड मायटोकॉन्ड्रिया. आपण याच्या अगोदर डिस्कस केला हा क्वेश्चन की
क्लोरोप्लास्ट आणि मायटोकॉन्ड्रिया यांच्या इनर मेम्ब्रेन मध्ये त्या ठिकाणी एटीपी घटकाचं जे सिंथेसिस होत असते, तर हे सिंथेसिस त्या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहे कोणत्या थेरी मार्फत? केमिओ ऑस्मोटिक थेरी. बरोबर. तुम्हाला दिलेल्या पर्यायामध्ये पहिलाच पर्याय दिसायला लागला, तो म्हणजे कोणता? केमिओ ऑस्मोटिक थेरी. आणि केमिओ ऑस्मोटिक थेरी मध्ये काय एक्सप्लेन केलेलं आहे की एटीपी घटकाचं सिंथेसिस क्लोरोप्लास्ट मध्ये आणि मायटोकॉन्ड्रिया मध्ये कशा पद्धतीने होते हे कोणत्या थेरी मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे? केमिओ ऑस्मोटिक थेरी मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट विल बी द नंबर ऑफ केल्विन सायकल्स टू जनरेट वन मॉलिक्यूल ऑफ हेक्झोज? तर हेक्झोज म्हणजे त्या ठिकाणी 6 कार्बन असलेली शुगर. बरोबर. तर 6 कार्बन असलेली शुगर त्या ठिकाणी थोडक्यात फॉर्म होण्यासाठी, जनरेट होण्यासाठी एक म्हणजे केल्विन सायकलच्या त्या ठिकाणी थोडक्यात व्हॉट विल बी द नंबर ऑफ केल्विन सायकल? तर सरळ याचा आन्सर आहे त्या ठिकाणी थोडक्यात काय आहे? 6 केल्विन सायकल आर रिक्वायर्ड. बरोबर. एक तर 6 कार्बन डायऑक्साइड मॉलिक्यूल किंवा मग त्या ठिकाणी केल्विन सायकल एका कार्बन डायऑक्साइड साठी एक वेळेस, तर केल्विन सायकल त्या ठिकाणी 6 टाइम काय झाली पाहिजे? ऑपरेट झाली पाहिजे जर हेक्झो शुगर फॉर्म व्हायची असेल तर. ठीक आहे. The next question is the primary acceptor during CO2 fixation in C3 plant is. आता बघा हे क्वेश्चन्स त्या ठिकाणी परत परत रिपीट व्हायला लागले. याचा आन्सर सरळ त्या ठिकाणी फॉस्फोग्लिसरीन ऍसिड म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन आहे द कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्टर इन केल्विन सायकल दॅट इज C3 प्लॅंट सीज. तर C3 प्लॅंट मध्ये कार्बन डायऑक्साइड ऍक्सेप्टर घटक कोणता आहे? तर हा क्वेश्चन सुद्धा आपला रिपीट झालेला आहे आणि तो आहे त्या ठिकाणी रायबुलोज 1,5 डायफॉस्फेट. ठीक आहे. आता तुम्हाला माहित असेल की याला रायबुलोज 1,5 डायफॉस्फेट असं का म्हणतात? ठीक आहे. कारण हे 5 कार्बन असलेले कंपाऊंड असते. 1 2 3 4 आणि 5 कार्बन असलेले कंपाऊंड असते. आता याला नाव देताना आपण काय केलं? आता 5 कार्बन असलेली शुगर म्हणजे रायबोज शुगर म्हणून याला नाव पडलं त्या ठिकाणी रायबोलोज. मग एक फॉस्फेट अटॅच असतो एका कार्बनला आणि एक फॉस्फेट अटॅच असतो त्या ठिकाणी 5 नंबरच्या कार्बनला. बरोबर. आणि म्हणून त्याचं नाव आहे त्या ठिकाणी रायबुलोज 1,5 आणि 2 फॉस्फेट आहेत म्हणून त्या ठिकाणी डायफॉस्फेट म्हणू शकता किंवा तुम्ही त्याला बायफॉस्फेट असं सुद्धा म्हणू शकता. बरोबर. जर आपण समजा डायफॉस्फेट असा शब्द वापरला तर आपण शॉर्ट मध्ये लिहिणार RUBP आणि डायफॉस्फेट शब्द वापरला तर आपण शॉर्ट मध्ये लिहिणार त्या ठिकाणी RUDP. आणि म्हणून याचं आन्सर आहे त्या ठिकाणी कोणतं? RUDP. आणि मोस्ट ऑफ द NCERT मध्ये त्या ठिकाणी RUDP ह्याच शब्दाचा काय केलेला असतो? उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. आणि म्हणून द फर्स्ट CO2 ऍक्सेप्टर इन द केल्विन सायकल और C3 सायकल इज RUBP और बेस्ट RUDP. हे त्या ठिकाणी पहिलं ऍक्सेप्टर असतं. Which technique has helped in investigation of Kelvin cycle? तर केल्विन सायकलचं which technique has helped in the investigation of Kelvin cycle? तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्या ठिकाणी केल्विन सायकलच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये किंवा मग कार्बनचा पाथ कसा असतो तर याच्या इन्व्हेंटिंग मध्ये त्या ठिकाणी थोडक्यात कोणती गोष्टीचा यूज केलेला आहे तर याच्यामध्ये कोणत्या टेक्निकचा यूज केलेला आहे असं विचारलेलं आहे. तर सरळ त्या ठिकाणी रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप टेक्निकचा यूज केलेला आहे. कोणता यूज केलेला आहे? रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप टेक्निक. तर रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप टेक्निकचा त्या ठिकाणी थोडक्यात काय केलेला आहे? यूज केलेला आहे. बरोबर. याच्यामध्ये मेनली त्यांनी काय वापरलं होतं? C14. बरोबर. की ज्याला आपण त्या ठिकाणी डेटिंग कार्बन म्हणतो. बरोबर का? C14 हा काय त्या ठिकाणी डेटिंग अशा प्रकारचा कार्बन राहत असतो. तर ह्या कार्बनचा पाथ त्यांनी त्या ठिकाणी थोडक्यात काय केला? फाइंड आउट केला आणि त्याच्यानुसारच थोडक्यात केल्विन सायकल तशा पद्धतीने फॉर्म केलेली आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे डार्क रिएक्शन ऑफ फोटोसिंथेसिस ऑकर इन. तर फोटोसिंथेसिसची डार्क रिएक्शन नेमकी कशामध्ये घडून येत असते? पहिला पर्याय आहे ग्रॅनल थॅलाकॉइड मेम्ब्रेन्स, सेकंड आहे स्ट्रोमल लॅमेली मेम्ब्रेन्स, थर्ड आहे स्ट्रोमा आउटसाइड फोटोसिंथेटिक लॅमेली आणि पेरीप्लास्टिडियल स्पेस. तर याचा आन्सर आहे त्या ठिकाणी बघा की जे स्ट्रोमा आउटसाइड फोटोसिंथेटिक लॅमेली असा स्ट्रोमा की जो फोटोसिंथेटिक लॅमेलीच्या बाहेर राहत असतो त्याच्यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात डार्क रिएक्शन काय करत असते? घडून येत असते. कशामध्ये? स्ट्रोमा आउटसाइड फोटोसिंथेटिक लॅमेली. ठीक आहे. तर यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय होत? यामध्ये त्या ठिकाणी थोडक्यात काय होत असतं की
डार्क रिएक्शन्स म्हणजेच केल्विन सायकल परफॉर्म होत असतं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे बघा, कार्बन डायऑक्साइड जॉईन्स द फोटोसिंथेटिक पाथवे इन. कार्बन डायऑक्साइड हा त्या ठिकाणी फोटोसिंथेटिक पाथवेला जॉईन्स करत असतो. पीएस फर्स्ट मध्ये, कारण ते लाईट रिएक्शन मध्ये आहे त्याच्यामुळे नसणार 100%. पीएस सेकंड सुद्धा नसणार, लाईट रिएक्शन सुद्धा नसणार. सरसर यांचा आन्सर येते त्या ठिकाणी थोडक्यात काय, डार्क रिएक्शन. म्हणजे कार्बन डायऑक्साइड फोटोसिंथेसिसला कोणत्या टायमाला जॉईन्स करत असतो, तर तो जॉईन्स करत असतो कोणत्या टायमाला, डार्क रिएक्शनच्या टायमाला त्या ठिकाणी जॉईन्स करत असतो. बरोबर.